नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेषमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आपल्यासाठी दिनविशेष. आज आहे 14 एप्रिल 2026. आज काय आहे? 14 एप्रिल 2026. आजच्या दिनविशेषमधल्या महत्त्वाच्या 10 घडामोडी आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये नंबर 1, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉज करा. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता 1891ला महू या गावी. तर आपल्याला माहिती आहे, संविधान निर्माता, राष्ट्रनिर्माता, दलितांचे उद्धारक, पूर्ण भारताच्या विकासाचा पाया संविधान ज्यांनी निर्माण केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता 1891ला. पुढं मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला होता. त्याच्यानंतर प्रिन्स सेन्सी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली होती. म्हणजे आता दुर्बीण आहे, दूरवरचं ज्यांना दिसतं त्याला काय म्हणायचं हा प्रश्न पडला होता. तर हा प्रिन्स सेन्सी या शास्त्रज्ञाने 1661मध्ये या उपकरणाला काय म्हणलं तर टेलिस्कोप असं म्हणलं. त्याच्यानंतर मराठा सरदार चिमाजी आप्पा यांनी जंजिऱ्याच्या सिद्धी साताचा आजच्या दिवशी 1736मध्ये पराभव केला होता. ओके. त्याच्यानंतर आजच्या दिवशी RMS टायटॅनिक जहाज हिमनगावर धडकलं होतं. आता टायटॅनिक माहिती आहे तुम्हाला, टायटॅनिक 1912ला हिमनगावर धडकलं होतं आणि शेकडो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. ओके. तर हे इंग्लंडवरून निघालं होतं पॅसिफिक महासागराला. ओके. आणि हे हिमनगावर धडकलं होतं 1912ला आणि त्याच्यामध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. त्याच्यानंतर आजच भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं निधन झालं होतं 1962ला. तर आपल्याला माहिती आहे, इंजिनियर डे आपण ज्या व्यक्तीच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करतो ते स्थापत्य अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं आजच्या दिवशी निधन झालं होतं 14 एप्रिल 1962ला. त्यांनी स्थापत्य क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं. त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला आणि त्यांचा जन्मदिवस हा इंजिनियर डे म्हणून साजरा केला जातो पूर्ण भारतभर. तर त्यांचा आज मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर कवी रामदास फुटाणे, वात्र टीकाकार किंवा कवी लेखक यांचा जन्म झाला होता 1943ला. 14 एप्रिल 1943ला त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर ताराराणी महाराणी ताराबाई भोसले म्हणजे ताराराणी यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता 1675ला. ताराराणी कोण होता? छत्रपती संभाजीराजे यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर राजाराम महाराज यांच्या पत्नी, म्हणजे राजाराम महाराजाचा पण अकाली मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी आणि थोर योद्धे कोण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराबाई भोसले, राजाराम महाराजांच्या पत्नी, यांनी औरंगजेबासोबत त्या झुंजत राहिल्या. त्यांचा जन्म झाला होता 1675ला. तर ह्या ताराराणी महाराणी. त्याच्यानंतर आजच्या दिवशी मुंबईमध्ये गोदीमध्ये उभा असलेल्या मालवाहू जहाजाला भीषण आग लागली होती. करोडो रुपयाचं नुकसान झालं. म्हणजे हे मालवाहू जहाज होतं, पण तरी त्यामध्ये 300 लोक होरपळून मेले होते. ओके. भीषण स्फोट झाले, आग लागली आणि 300 लोक मेले, प्रचंड नुकसान झालं. हे कधी झालं? 1944ला झालं. त्याच्यानंतर आजच्या दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, थोर समाजसुधारक, निग्रोच्या स्वातंत्र्यासाठी प्रचंड असे आंदोलनं आणि खूप मोठे धाडसी निर्णय घेणारे अब्राहम लिंकन यांचं वॉशिंग्टन DC येथे फोर्ड थिएटरमध्ये ते चित्रपट बघताना एका जॉन विल्सन बूथ हा कोण आहे? अभिनेता आहे. या अभिनेता
हा दक्षिणेकडील राज्याचा समर्थक होता आणि गोऱ्या लोकांचा समर्थक होता. अब्राहम लिंकन हे निग्रोसाठी म्हणजे काळ्या लोकांचा आणि गोऱ्या लोकांचं जे युद्ध होतं त्या युद्ध संपवण्याचं काम अब्राहम लिंकन यांनी केलं. ते शीतयुद्ध संपवून जगावर म्हणजे अमेरिकेवर जो की गुलामाविषयी भेदभाव आणि द्वेष होता, काळ्या लोकांविषयी जे द्वेष होता त्याचा समूळ नायनाट करण्याचं काम अब्राहम लिंकन यांनी केलं. मात्र अब्राहम लिंकन यांचा आजच्या दिवशी 1865ला थिएटरमध्ये एका अभिनेत्याने त्यांना गोळ्या घालून त्यांचा खून केला. जसं की महात्मा गांधीला नथुराम गोडसे या नराधमाने मारलं त्याच पद्धतीने या अब्राहम लिंकन यांचासुद्धा खून झाला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर विश्राम घोले यांचा जन्म झाला. हे कोण आहे रे? हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष. आता सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला? महात्मा फुलेंनी. आपणास माहिती आहे सत्यशोधक समाज काय म्हणतो की ईश्वर आणि आपण याच्यामध्ये कोणीही दलाल नसावा. आपलं म्हणणं जे आहे डायरेक्ट ईश्वराला म्हणावं आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्या बुद्धिपटलावर न्यावी. खरं काय खोटं काय सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा. अशासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. पण त्यावेळेस त्या सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण जर असतील तर विश्राम घोले हे होते. यांचा आज जन्म झाला होता आणि ते स्वतः पण एक प्रसिद्ध समाजसुधारक आहेत. यांचा 1823ला 14 एप्रिल 1823ला त्यांचा जन्म झाला होता. तर अशा पद्धतीने 10 ठळक घडामोडी आपण बघितल्या. याच पद्धतीच्या घडामोडीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे @बेलनूर सर. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अपडेट येत राहतील आणि तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. धन्यवाद.